रामकृष्ण. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव. वाढावया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. तैसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हा धराया कारण. उद्धरावे जन जड जीव, उद्धरावे जन जड जीव. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या अभंग गाथेतील, संत परभंगातील संतांचं महात्म्य वर्णन करणारा असा हा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. गेल्या 2 भागामध्ये आपण या अभंगावर चिंतन केलं आणि आजचा महिमा संतांचा भाग 3. चालू असलेली ही चिंतन प्रवचन मालिका जगद्गुरु तुकोबारायांच्या वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त आणि नाथरायांच्या जलसमाधी सोहळ्यानिमित्त चालू आहे. संतांचा महिमा वर्णन करत असताना तो संतांच्या भाषेतच वर्णन झाला पाहिजे, संतांच्या अभंगाच्या द्वाराच वर्णन झाला पाहिजे. म्हणून आपण जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग निवडला, ज्या अभंगावर 2 दिवस चिंतन केलं. आजचा 3रा दिवस महिमा संतांचा भाग 3. अभंग सर्वांच्या पाठांतरातला आहे. अभंगात 2 दिवस चिंतन करत असताना आपण पहिल्या चरणावरती चिंतन केलं. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान. आपण संत आहात, आपण मायबाप आहात, आपण कृपावंत आहात, हा विचार आपण करून आलो. आणि मग आपण कृपावंत आहात, संत आहात, मायबाप आहात, हे सर्व असल्या कारणानं आपली कीर्ती वाढण्याचं सामर्थ्य माझ्यात नाही, आपली कीर्ती वर्णन करण्याचं सामर्थ्य माझ्यात नाही, ती योग्यता माझी नाही, असं तुकोबाराय म्हणतात. अर्थात तुकोबारायांचा तो नम्रपणा, मोठ्यांच्या ठिकाणी मोठ्यांचं वर्णन करताना मोठ्यांजवळ गेलं असताना कसं वागलं पाहिजे हे दर्शवतं. अर्थात तुकोबाराय कुठल्या योग्यतेचे आहे सर्वांना माहिती आहे. पण तुकोबाराय म्हणतात कायमी पतित कीर्तिवान. तुकोबाराय असं का म्हणतात? तुकोबाराय यांचं वर्णन करतात ते सामान्य नाहीत. संत सामान्यच नसतात. संतांचा महिमा महाराज सामान्य नसतात. नवे असामान्य महिमा संतांचा, नवे असामान्य महिमा संतांचा. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, मूर्ती जेवी. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, मूर्ती जेवी. हा महिमा सामान्य नाही ना. दगडाच्या मूर्तीनं जेवण करावं. नामदेवरायांच्या हातचं भगवान जेवले की नाही, आम्हाला मूर्ती दगडाची दिसते पण नामदेवरायांना दिसली नाही. नामदेवरायांना साक्षात सगुण परमात्मा दिसला आणि म्हणून तो नामदेवरायासोबत जेवला. अर्थात ही कीर्ती सोपी आहे का, साधारण आहे का? अहो, ज्या संत तुकोबारायांनी हा अभंग लिहिला त्या तुकोबारायांची कीर्ती तरी काय सामान्य आहे महाराज? त्यांचं वर्णन करायला गेलं तर आपल्याला माहिती आहे. उदका माझी वया ठेव, निळोबाराय वर्णन करतात ना. उदका माझी वया ठेवूनी कोरडा, दाखवणे रोकडा विश्वजना, विश्वजना. नव्हे असामान्य महिमा संतांचा. हा महिमा सामान्य नाही. इंद्राणीच्या डोहामध्ये 13 दिवस अभंग बुडवले, पण बुडवलेले अभंग आजही तुमच्या आमच्यासाठी आहेत महाराज. कशामुळं? नव्हे सामान्य महिमा संतांचा. प्रत्येक संतांच्या बाबतीत आपल्याला उदाहरण माहिती आहे. तुकोबांच्या आरतीमध्ये रामेश्वर भट्टांनी छान लिहिलं नाही का?
राघवे सागरात पाषाण तारिले. प्रभू रामचंद्राने समुद्रामध्ये दगड तारले. तारी ऐशे जड उदकावरी जो दगड. आणि आमच्या तुकोबाऱ्यांनी गाथा तारला महाराज. महाराज तर म्हणतात राघवे सागरात पाषाण तारिले अशा तुकोबाचे अमंग रक्षिले आरती तुकाराम. आपल्याला माहिती आहे. मी का सांगतोय? संतांचा महिमा सामान्य नसतो, असू शकत नाही. म्हणून काय मी पतित कीर्तिवान, म्हणून तुमची कीर्ती त्या ठिकाणी मला सांगता येत नाही. तुकोबारा वर्णन करत असताना म्हणतात की बाबा तुम्ही दिसत जरी आमच्यासारखे असले, तुम्ही माणसासारखे जरी दिसत असले, गारगोटी आणि हिरा सारखा दिसतो, सारखा असतो का? नाही. तस संत आणि माणसं सारखे दिसतात. तुकोबारा म्हणतात तुम्ही सारखे दिसतात. आम्हीही जन्माला येतो, तुम्हीही जन्माला येतात. आम्ही जन्माला येतो की नाही? संतही जन्माला येतात, पण संतांचा जन्म हा जन्म नसतो. आपलं ठरलेलं आहे महाराज, जन्माला यायचं, लहानाचं मोठं व्हायचं, लहानपणी बालपणी आईप्रमाणे वागायचं, मोठं व्हायचं, शाळेत जायचं, धांगडधिरदा करायचा, त्यापेक्षा थोडं मोठं झालं कॉलेजला जायचं, अभ्यास करायचा, लग्न होईल, नोकरी होईल, काय होईल 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 आणि जायचं. ठरलेलं आहे ना. पण या जन्माला आल्यानंतर कारण आमचा जन्म आहे, पण संतही असेच येतात का हो? मला सांगा कुठल्या संतांचं जीवन असं झालं महाराज? आले आणि गेले. अहो ते गेले तरी काहीतरी आपल्यासाठी सोडून गेले. तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. त्यांची कीर्ती राहिली महाराज. संतांचं जाणं, संतांचं येणं सर्व वेगळं असतं. म्हणून तुकोबारा म्हणतात तुमचा महिमा मी काय वर्णन करू? तुम्ही आमच्यासारखे जन्माला येत नाहीत, तर तुम्ही अवतार घेता, आणि तोही आमच्यासाठी घेतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. आपण अवतार घेतात. जन्म आणि अवतारामध्ये फरक आहे महाराज. जन्म आणि अवतारात पण जन्म हा कर्माने घ्यावा लागतो, जन्म हा वासनेने घ्यावा लागतो. नाथरायांच्या हरिपाठामध्ये आलाय ना, काय प्रमाण ते? जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, तेच झाले अंगे हरी रूप. अर्थात जन्म हा वासनेप्रमाणे घ्यावा लागतो. वासना शिल्लक राहिली की जन्म आहे. किंवा जे काही आपण कर्म करू त्या कर्माचं फल भोगण्यासाठी आपल्याला जन्माला यावं लागतं. महाराज तेही सांगतात केले कर्म झाले तीची भोग आले, केले कर्म झाले तीची भोग आले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले ती. अर्थात कर्माने जन्माला यावं लागतं. कर्म शिल्लक राहिलं की जन्माला यावं लागतं. अगा माऊली ज्ञानोबाच्या ज्ञानेश्वरीमध्ये उभी आली आहे ना, अगा कर्मी जय उरावे. कर्म उरलं, कर्म शिल्लक राहिलं की पुन्हा भोगायसाठी जन्माला यावं लागतं. अर्थात तुम्ही आम्ही जन्माला येतो, पण संत महात्मे जन्माला येत नाही. ते आपल्या इच्छेने येत असतात. कारण आपलं कर्म शिल्लक असते, त्यांचं कर्म शिल्लक नसते. कारण त्यांचा कर्म धर्म सर्व नारायण झालेला असतो. ते परमात्म स्वरूपाशी स्थिर झालेले असतात, वैकुंठ स्वरूपाला प्राप्त झालेले असतात, वैकुंठाला असतात. म्हणून ज्या ज्या वेळेला संत या भूतलावर येतात ते सांगतात की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. किंवा आम्ही कशाला येतो? मागेही आलो होतो. मागे बहुत जन्मी हेची करीत आलो आम्ही. महाराज म्हणतात अनेक जन्म आम्ही हेच करत आलो, हेच करत आलो. काय करत आलो? तुमचा सर्वांना सन्मार्गाला लावण्यासाठी, तुमच्यावर उपकार करण्यासाठी आम्ही
वैकुंठाहून या भूलोकावर येतो. महाराज म्हणतात, आले गरजा वैकुंठी, आले गरजा वैकुंठी, आले गरजा वैकुंठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, आले गरजा वैकुंठी, आले गरजा वैकुंठी, आले गरजा वैकुंठी, येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. अर्थात संत महात्मे जन्माला येत नाही, तर ते अवताराला येतात. अवतार या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे, मी मागे सांगितला होता. अवतार म्हणजे काय? अवतरती इति अवतार. अवतरती म्हणजे वरून खाली येणं, याला अवतार असं म्हणतात. वर असणं म्हणजे श्रेष्ठ पदाला असणं. आपला श्रेष्ठ पद, आपलं ब्रह्मस्वरूपाचं पद, आपलं वैकुंठ स्वरूपाचं पद, आपलं देव स्वरूपाचं पद, आपलं परमात्मा स्वरूपाचं पद. ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाले, वैकुंठ स्वरूपाला प्राप्त झाले, ज्यांचं राहणं वैकुंठाला. वैकुंठ म्हणजे काय? नुसतं का वैकुंठ नगरी समजायचे कारण नाही. वैकुंठ हे भगवंताचं नाव सुद्धा आहे. वैकुंठ पुरुष प्राण विष्णू सहस्रनामामध्ये आलाय ना. मग वैकुंठ स्वरूप म्हणजे भगवत स्वरूपाला प्राप्त झालेले संत वैकुंठावरून जगतामध्ये कशासाठी येतात? ते अवतार घेतात, म्हणजे खाली येतात. आपली उच्चतम अवस्था सोडून तुमच्या आमच्या सारख्या सोबत राहण्यासाठी या भूतलावर जन्माला येतात, म्हणजेच अवताराला येतात. तुकोबार आहे तेच वर्णन करतात की महाराज आपण अवतार तुम्हा धराया. कारण अभंगाचं दुसरं चरण असं आहे की आमच्यासाठी आपण अवतार घेतात. अवतार तुम्हा धराया, कारण आपण अवतार घेतात. आम्ही जन्माला येतो आमचं कर्म भोगण्यासाठी. संत अवताराला येतात. ते कशासाठी? धराया कारण काय आहे? आपण अवतार घेतात, अवतार घेऊन या भूतलावर जन्माला येतात, अवताराला येतात. काय कारण आहे? अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव, उद्धरावे जन जड जीव. जनाचा आणि जडाचा उद्धार करण्यासाठी, जीवाचा उद्धार करण्यासाठी संत महात्मे अवताराला येतात. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव. अर्थात संत जे अवताराला येतात ते जीवाचा, जडाचा, जनाचा उद्धार करण्यासाठी, जडजीवाचा उद्धार करण्यासाठी संत महात्मे अवताराला येतात. आपल्याला माहिती आहे महाराज, मी सांगून गेलो, उगीच संत येत नाही. बरं, ते संत म्हणून काय येतात हाही एक विषय आहे. कारण अवताराला देवही येतो आणि अवताराला संतही येतात. देव जेव्हा अवताराला येतो तेव्हा देव सुद्धा त्याच्या अवतार कार्यामध्ये ज्या गोष्टी करू शकत नाही त्या गोष्टी संत अवताराला आल्यानंतर करतात. म्हणून संतांचा अवतार हा देवाच्या अवतारापेक्षाही श्रेष्ठ आहे, मोठा आहे, महत्वपूर्ण आहे असं समजावं लागेल. देव कशाला येतो? भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवार यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मानं सुदानं. देव येतो परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्टां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. साधूचं रक्षण आणि पाप्यांचा नाश करण्यासाठी देव येतो. आणि देव ते करतोय, आपण बघितलंय. देवाने आपल्या अवतार करण्यामध्ये कंसाचा वध केला, रावणाचा वध केला, इंद्रजिताचा वध केला, कुंभकर्णाचा वध केला की नाही? अर्थात देव काय करतो? दृष्टांचा नाश करतो. मग आता हे संत अवतार आल्यापेक्षा देवाने अवतार करून घ्यायचा होता? नाही. देवाच्या अवतारामध्ये उणीव आहे महाराज. देव फक्त भक्तांचं रक्षण करतो, भक्तांना सुख देतो, दुर्जनांचा नाश करतो. पण संतांचं तसं नाही ना. भगवान श्रीकृष्णाने दुर्जनाचा नाश केला आणि भक्तांचं संगोपन केलं, भक्ताला सहकार्य केलं. पण माऊली ज्ञानोबांनी काय केलं? जे कृष्णाने जी गीता सांगितली ती अनेकांना समजली नाही.
पण माऊलींनी काय केलं, जे कृष्णाने सांगितलेलं समजलं नाही ते ज्ञानेश्वरीच्या रूपाने तुमच्या आमच्या समोर ठेवून सर्वांना समजावं म्हणून संस्कृताची गाठीव करोनी ज्ञान जेठी केलीसे मराठी गीता देवी, हे संतांचं कार्य आहे. देवापेक्षाही काकणपर पुढे संत असतात, म्हणून संतांच्या अवताराचं प्रयोजन हे महत्वाचं आहे. मी काय सांगत होतो, संत माऊली ज्ञानोबा काय करतात, देव दृष्टांचा नाश करतो आणि माऊली काय करतात, माऊली म्हणतात नाही 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 नाही, दृष्टांचा नाश नाही, दृष्टांची दृष्ट बुद्धी जाऊ दे, जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू भूता परस्परी घडू मैत्र जीवांची. ही माऊलींची भाषा आहे. म्हणजे संतांची भाषा ही आहे, संतांना जोडणं आवडते आणि भगवंताला तोडणं आवडते. अवतार संतांचाही आहे, अवतार देवांचा आहे, देवाचाही आहे. पण संतांच्या अवताराचं मुख्य प्रयोजन काय असेल तर, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव, उद्धरावे जन जड जीव, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. आपल्याला अवतार धरण्याचं एकच कारण आहे, कुठलं, उद्धरावे जन जड जीव, जनाचा उद्धार, जडाचा उद्धार, जीवाचा उद्धार, जड जीवाचा उद्धार, सर्वांचा उद्धार करण्यासाठी संत येतात. एक सांगू का तुम्हाला, पहिल्या चरणामध्ये चिंतन करताना आपण म्हटलं होतं, तुम्ही संत मायबाप आणि मायेचा कोणता गुण आणि बापाचा कोणता गुण, हा विचार करताना मी सांगितलं होतं, मायला म्हणजे आईला तळमळ असते, बापाच्या ठिकाणी सामर्थ्य असतं. मग या अभंगामध्ये माय कोण्या चरणातून आली, बाप कोण्या चरणातून आली आणि कृपावंत कोण्या चरणातून आली, याचा विचार केला ना तर आपल्या लक्षात येईल की हे जे चरण आहे ना, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव, उद्धरावे जन जड जीव, हा मायेचा स्वभाव आहे, म्हणजे आईचा स्वभाव आहे. कसं काय, कसं काय संगती लावायचा विचार जर केला तर, आई जशी आपल्या मुलाच्या हिताचा विचार करत असताना तो लहान मोठा, काळा गोरा, हुशार मठ्ठ याचा विचार करत नाही, आईच्या दृष्टीने सर्व मुलं सारखे असतात. तसं संत महात्मे जेव्हा विचार करतात तेव्हा तो जड आहे, तो जीव आहे, तो शहाणा आहे, तो मूर्ख आहे याचा विचार करत नसतात. त्यांच्यासाठी सर्व सारखे असतात महाराज. तो नाम घेतोय ना, तुकोबारा तर म्हणतात मी काहीच बघत नाही, तो देवाचं नाव घेतो ना, मग तो शहाणा आहे, मूर्ख आहे. आणिक न हे माझे म्हणा हो का पंडित शहाणा, आणिक न हे माझे म्हणा, आणिक न हे माझे म्हणा. तुकोबारा म्हणतात तो कोणी असू द्या, हो कसाही असू द्या, तो आमच्यासाठी त्याचा उद्धार होईल, त्याला आम्ही मानतो. तुकोबाराय कोणाचा उद्धार करतात, जनाचा उद्धार, जडाचा उद्धार, जीवाचा उद्धार. विस्तारानं सांगायचं झालं महाराज, जड जीवाचा उद्धार म्हणजे आमच्या माऊली ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला महाराज. जड जीवाचा उद्धार आहे की नाही, ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, माहिती आहे आपल्याला प्रमाण. आणि माऊली ज्ञानोबारांच्या सोबत तो रेडा आला, आळ्याला समाधी झाली. पशुची समाधी आहे महाराज, रेड्याची समाधी आहे आळ्याला. अर्थात इथे जीवाचा जडाचा उद्धार केला आणि जनाचा उद्धार तर आहेच आहे. तुम्हाला मला माऊलींनी ज्ञानेश्वरी दिली, अभंगाची गाथा दिली, अमृतानुभव आपापल्या परीनं आपापल्या कुतीनुसार काय पाहिजे ते घ्या. अमृतानुभव आहे, अनुभवामृत आहे, ज्ञानेश्वर माऊलींची गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे. जे ज्या पाहिजे ते आहे रे, याप्रमाणे काय पाहिजे ते घ्या. आणि काहीच समजत नाही म्हणे महाराज आम्हाला, आम्ही संसारात आहो, असू द्या ना संसारात, असोनी संसारी जीव वेगवेगू करी वेदशास्त्रो भारी बाय सदा. आणि मग संसारात जे आहे त्यांच्यासाठी माऊली ज्ञानोबारांनी हरिपाठ दिला आणि सोप्या शब्दात सांगितलं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मी का सांगतोय, इथे जीवाचा उद्धार रेड्याच्या रूपाने झाला, जड जीवाचा उद्धार सामान्याच्या
मी तर म्हणेल जडाचा उद्धार म्हणजे त्या भिंतीचाही उद्धार पकडा, चालविली जड भिंत. आणि मग जनाचा उद्धार म्हणजे तुमचा आमचा उद्धार. कशाच्या जोरावर तुमचा आमचा उद्धार झाला? आपला उद्धार माऊलींनी हरिपाठ आपल्या हाती दिला आणि सांगितलं, बाबा रे हरिपाठ आहे, या हरिपाठाने स्वतःचा उद्धार करून घे. पुण्याची गणती होईल नाही होणार, पुण्याची गणती होऊ शकणार नाही, एवढं पुण्य तुला प्राप्त होईल. फक्त हरिहरी हरिहरी मन. एवढं सोपं कोण सांगू शकतं महाराज? संतच सांगू शकतात. माऊली ज्ञानोबारायांसारखे, तुकोबारायांसारखे, एकनाथ महाराजांसारखे संतच आपल्याला हे सांगू शकतात. जनाचा उद्धार, जडाचा उद्धार, जीवाचा उद्धार. आणि हा सर्व उद्धार संत महात्मे अवताराला येऊन करतात. तुकोबारायचं म्हणतात, अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. अर्थात तुमचा आमचा सर्वांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य संतांमध्ये आहे, संतांच्या वचनामध्ये आहे, संतांच्या अभंगामध्ये आहे, संतांच्या अमृतवचनामध्ये आहे. म्हणून आपण संत महात्म्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे. आता नेमका उद्धार म्हणजे काय याचाही थोडा विचार आहे, करू पुढच्या भागामध्ये, नाही का? आजची सेवा आपण इथेच थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये, महिमा नाथांचा भाग 4 मध्ये, नाही का? आजचा मला वाटतं भाग 3 आहे आपला. हो, भाग 4 मध्ये भेटूया. एक गोष्ट आहे, उद्धार व्हावा. संत महात्मे आपल्या उद्धारासाठी इथे आले, कारण त्यांचा अवतारच तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे, अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव. आपण कशात येतो? जनात येतो, जीवात येतो, जडात येतो, कशातही येऊ द्या, संत महात्मे आपला उद्धार करतील. परंतु त्यांचा आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर संत महात्म्यांच्या अभंगाचं चिंतन आपल्याकडून घडलं पाहिजे. म्हणूनच आपण ही महिमा संतांची ही मालिका सुरू केली आहे, ज्यातून आपण हे चिंतन वर्णन करू शकू, श्रवण करू शकू. आणि संतांच्या महात्म्याचं वर्णन, संतांच्या चरित्राचं वर्णन ते देवालाही आवडते. आणि जे देवाला आवडते ते आपल्या फायद्याचं असते. म्हणून नक्की आपण सर्वांनी हे चिंतन करा. आज आपला 3रा भाग, महिमा संतांचा 3रा भाग इथेच थांबूया. भागात इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये, महिमा संतांचा भाग 4 मध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. आणि एकदा मग संतांचं भजन. निवृत्ती नामदेव सोपान मुक्तबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती नामदेव सोपान मुक्तबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती नामदेव सोपान मुक्तबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती नामदेव सोपान मुक्तबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.